गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत स्वामी एंटरप्राइजेसनं कापूर, धूप मेकिंग आणि सुपारी कटिंग मशीनद्वारे अनेकांना रोजगार मिळवून दिला। दरम्यान कंपनीच्या अकाउंटंटनं सुमारे 1.5 कोटीची अफरातफर केली। त्यामुळे 40 जणांची 2 महिन्याची रक्कम देणं बाकी आहे। येत्या महिन्याभरात या सर्वांची देय रक्कम दिली जाईल आणि रोजगार मिळवून देण्याचं काम सुरू असेल, असं श्री स्वामी एंटरप्राइजेसच्या पूनम मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोल्हापुरातील पूनम मोरे यांनी 5 वर्षांपूर्वी श्री स्वामी एंटरप्राइजेसची स्थापना केली। या कंपनीच्या माध्यमातून सुपारी कटिंग, धूप आणि कापूर मेकिंग मशीन 5 वर्षाच्या करारानं दिली जातात। शिवाय महिन्यातून 2 वेळा कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो। त्यानंतर बनवलेली उत्पादनं हीच कंपनी घेते आणि त्याचे पैसे संबंधितांना दिले जातात। मात्र 2023 ते 2025 या कालावधीत या कंपनीत अकाउंटंटनं 1,45,00,000ची अफरातफर केली। त्यामुळे 40 ग्राहकांचा कामाचा मोबदला थकला। परिणामी त्यांच्यात गैरसमज निर्माण झाला। या काळात जयसिंगपूरचे इम्रान मुजावर, प्रणव मर्जे, बेळगावचे स्वप्नील खानगावे, इस्लामपूरच्या शोभा पाटील, राहुल पाटील यांनी पूनम मोरे यांच्या कार्यालयात जाऊन धमकावून पैशाची मागणी केली आहे। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे। तसंच कंपनीत अफरातफर करणाऱ्या विरोधातही तक्रार दाखल होणार आहे। येत्या महिन्याभरात 40 जणांची थकीत रक्कम दिली जाईल आणि यापुढेही महिला सक्षमीकरण आणि बेरोजगारांच्या हाताला काम देणार असल्याचं पूनम मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं।